Hello students, today we are going to study your next chapter of maths, direct proportion and inverse proportion. म्हणजे समचलन आणि व्यस्त चलन. Now see one example is given over here for direct proportion. म्हणजे डायरेक्ट प्रपोर्शन काय आहे हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. Now see. For example, in this example, one column is given over here, one table is given over here. What is given? Number of notebooks. 4, 7, 10, 12. These are the number of notebooks given, and below that cost of notebooks. त्यांच्या खाली काय दिलेली आहे, त्या नोटबुक्सची कॉस्ट दिलेली आहे. म्हणजे कॉस्ट ऑफ 4 नोटबुक्स इज ₹20. कॉस्ट ऑफ 7 नोटबुक्स इज ₹35. कॉस्ट ऑफ 10 नोटबुक्स इज 50 अँड कॉस्ट ऑफ 12 नोटबुक्स इज ₹60. नाव सी. आता हे आपल्याला दिलेलं आहे म्हणजे नोटबुक्स दिलेले आहेत आणि त्यांच्या किमती या ठिकाणी दिलेल्या आहेत. पण या ठिकाणी तुम्हाला काही नीट निरीक्षण करा, काही आढळतं आहे का बघा. इथे 4 नोटबुक्स आहेत, नंतर 7, नंतर 10, नंतर 12. म्हणजे नोटबुक्सची संख्या वाढत गेलेली आहे. ही नंबर ऑफ नोटबुक्स इज इन्क्रीज हिअर. आणि त्या मानाने बघा 4 नोटबुक्सची कॉस्ट किती आहे. हाऊ मच द कॉस्ट ऑफ 4 नोटबुक्स हिअर? ₹20. देन 7 नोटबुक्स कॉस्ट ₹35. म्हणजे थोडक्यात काय की हिअर द कॉस्ट ऑफ ए नोटबुक इन्क्रीजेस विथ द इन्क्रीज इन द नंबर ऑफ नोटबुक्स. ओके. म्हणजे बघा, म्हणजे नोटबुक्सची संख्या आपण जशी जशी वाढवतोय तशीच तिची कॉस्टसुद्धा त्याबरोबर वाढत जाते. हे एक लक्षात आलं आपल्या. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, सी द रेशो बिटवीन द नंबर ऑफ नोटबुक्स अँड कॉस्ट ऑफ नोटबुक्स. ह्या दोघांमधला रेशो बघा. 4 and 20. सो व्हॉट इज द रेशो ऑफ दिस? मेन 4 has to 20 equal to what is that ratio? 1/5. Here 7/35. What is the ratio? 1/5. Here see 10/50 means 1/5. Here 12/60 means 1/5. लक्षात आलं. म्हणजे बघा 12/60 जेव्हा आपण करतो मग भाग कसाने जाणार? 12नेच जाणार ना. 12 1 जा 12 अँड 12 5 जा 60. म्हणजे सर्व ठिकाणी सगळ्यांमध्ये रेशोमध्ये तुम्हाला एक गोष्ट कॉन्स्टंट दिसते की त्यांचा रेशो जो आहे तो नेहमी 1/5 असा कॉन्स्टंट राहिलेला आहे. लक्षात आलं. म्हणजे यावरून आपण काय म्हणू शकतो? हिअर दी कॉस्ट ऑफ ए नोटबुक increases with increase in the what? With increase in the number of notebooks. हा एक पॉइंट झाला. आणि अजून दुसरा पॉइंट काय सांगता येईल? the ratio of the number of notebooks to their cost is 1/5. म्हणजे तो कसा आहे? कॉन्स्टंट आहे. लक्षात आलं. प्रत्येक वेळेस तो रेशो कसा झालेला आहे? कॉन्स्टंट राहिलेला आहे. अँड दिस इज अन एक्झाम्पल ऑफ डायरेक्ट प्रपोर्शन. लक्षात आलं. म्हणजे डायरेक्ट प्रपोर्शन म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं. इथे द कॉस्ट ऑफ नोटबुक इन्क्रीजेस विथ द इन्क्रीज इन द नंबर ऑफ नोटबुक्स. म्हणजे ह्या ज्या नोटबुक्सच्या किमती दिलेल्या आहेत ह्या किमती
कशा झाल्या आहेत, वाढत चाललेल्या आहेत. पण त्या कशा वाढत चाललेल्या आहेत, जशी नोटबुकची संख्या वाढत चालली कॉस्टसुद्धा इन्क्रीज होत चाललेली आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट काय, द रेशो ऑफ द नंबर ऑफ नोटबुक्स टू देअर कॉस्ट इज रिमेन कॉन्स्टंट, मीन दॅट इज 1/5. म्हणजे बघा 4 5 20 मीन्स 1/5. अगेन 7 1 7 अँड 7 5 35 मीन्स 1/5. म्हणजे हा जो रेशो आहे हा नेहमी कसा राहिलेला आहे, कॉन्स्टंटच राहिलेला आहे. म्हणून यावरून हे कशाचं एक्झाम्पल आहे, डायरेक्ट प्रपोर्शनचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे. सो वी हॅव टू सी प्रॅक्टिस सेट 37 फ्रॉम युअर टेक्स्टबुक. तुमच्या टेक्स्टबुकमधला प्रॅक्टिस सेट 37 त्यामध्ये बघा एक एक्झाम्पल दिलेलं आहे. इफ 7 kg ऑफ ओनियन्स, if 7 kg of onions cost ₹140. म्हणजे बघा 7 किलो ओनियन्स कांद्यांची किंमत किती दिलेली आहे, 140. हाऊ मच मस्ट वी पे फॉर 12 kg ऑफ ओनियन्स. लक्षात आलं, 7 किलो कांद्यांची किंमत जर 140 रुपये असेल तर 12 किलो कांद्यांसाठी आपल्याला किती पैसे मोजावे लागतील किंवा द्यावे लागतील हे आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. मग आता इथे बघा आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, हाऊ मच मस्ट वी पे फॉर 12 kg ऑफ ओनियन्स. म्हणून हे आपल्याला ही किंमत काढायची आहे. म्हणून त्यासाठी आपल्याला काहीतरी लेटर मानावं लागेल. वी हॅव टू ॲझ्युम सम लेटर. सो फर्स्ट राईट डाऊन लेट the cost of 12 kg of onions be ₹x. आपल्याला ती फाइंड आउट करायची आहे ना 12 kg ओनियन्सची व्हॅल्यू, म्हणून आपण ती x मानली. लक्षात आलं. नाउ इन द नेक्स्ट सेंटेन्स हिअर सिम्पली राईट डाऊन हिअर there is a direct proportion. म्हणजे डायरेक्ट प्रपोर्शनचं हे उदाहरण आहे. सो आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला अरेंजमेंट करायचे. 7 किलो ओनियन्ससाठी व्हॉट इज द प्राइस, 1/40. सो इक्वल टू 12 अपॉन हे 12 किलो कांद्यांसाठी आपल्याला फाइंड आउट करायचे किती कॉस्ट आहे, म्हणून ती x येणार. लक्षात आलं. मग आता आपल्याला काय करायचं आहे, नाऊ वी हॅव टू टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन, म्हणजे तिरकस गुणाकार करायचा आहे. ओके. तिरकस गुणाकार म्हणजेच काय, पहिल्याचा जो म्हणजे न्यूमरेटर जो आहे त्या न्यूमरेटरने ह्या दुसऱ्याच्या डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं. लक्षात आलं. मीन्स 7 मल्टिप्लाइड बाय x. याने याला मल्टिप्लाय करायचं आणि या 140ने या 12ला मल्टिप्लाय करायचं. लक्षात आलं. इक्वल टू नाऊ धिस 140 मल्टिप्लाइड बाय 12. कळलंय. आता आपण काय करतो, आपण नेहमी बघा जेव्हा इक्वेशन सॉल्व करतो तेव्हा आपण काय करतो, इथे एक्सला 7 काय आहेत, मल्टिप्लाइड आहेत. लक्षात आलं. मग आपल्याला काय करावं लागेल, डिव्हाइड करावं लागेल. म्हणून आपण काय करू, हे 7 इंटू x डिव्हायडेड बाय 7 इक्वल टू हिअर 140 इंटू 12 डिव्हायडेड बाय 7. आपण कुठलं ऑपरेशन केलं, dividing both the sides by 7. शिकलात ना हे तुम्ही मागच्या चॅप्टरमध्ये. ओके. मग आता इथे बघा हे 7 आणि हे 7 कॅन्सल होतील. सो व्हॉट इज रिमेन हिअर, ओनली x इज देअर. इक्वल टू आता बघा ह्या 7च्या टेबलमध्ये 14 आहेत. म्हणजेच बघा 7 1 7 याला कट करून टाकायचे. 7 2 14 आणि हा 0 आहे तसाच ठेवा ॲज इट इज. आता डिनॉमिनेटरला काय आहे का संख्या, ओनली 1 इज देअर. म्हणजे काही गरज नाही. मग काय शिल्लक आहे, 20 मल्टिप्लाइड बाय 12. सो x इक्वल टू 240. हे काय आले, रुपीज आहे. लक्षात आलं. मग आपल्याला फायनली काय विचारलंय, हाऊ मच मस्ट वी पे फॉर 12 kg ऑफ ओनियन. मग फायनली तुम्ही आन्सर लिहायचं. आन्सर वी पे ₹240
for 12 kg of onions. Okay, this is your final answer and make a box over here. Do you understood up to this? Okay, then see in the next example what is given over here. If rupees 600 can buy 15 bunches of cattle feed. म्हणजे 600 रुपयामध्ये कॅटल फीड किती बंचेस येते 15 बंचेस म्हणजे 15 बंचेसची ही कॉस्ट दिलेली आहे. हाऊ मेनी बंचेस ऑफ कॅटल फीड कॅन रुपीज 1280 बाय म्हणजे 1280 रुपयामध्ये किती बंचेस आपण परचेस करू शकतो. म्हणजे आपल्याला इथे हाऊ मेनी बंचेस आर अननोन हियर म्हणून आपल्याला या बंचेससाठी लेटर मानावं लागेल. सो राईट डाऊन लेट रुपीज 1280 बाय एक्स. एक्स बंचेस ऑफ कॅटल फीड. त्याच्यासाठी आपण हे लेटर मानलं. आता हियर देयर इज ए डायरेक्ट प्रपोर्शन. डायरेक्ट प्रपोर्शन आहे हे आपल्याला सेंटेन्स लिहावंच लागतं. अँड फायनली वी हॅव टू राईट द इक्वेशन. 600 साठी किती बंचेस आहेत 15. सो राईट डाऊन लाईक दिस इक्वल टू 1280 डिवायडेड बाय एक्स. ओके, नाउ टेक देअर क्रॉस मल्टिप्लिकेशन. तिरकस गुणाकार करायचा म्हणजे 600 मल्टिप्लाइड बाय एक्स. हियर राईट डाऊन 600 मल्टिप्लाइड बाय एक्स इक्वल टूच्या खालीच इक्वल टूचं साईन. गिव द इक्वल टू साईन बिलो दिस साईन. देन 15 मल्टिप्लाइड बाय 1280. Okay, now dividing both sides by what? Here 600 is a multiplied here. So we divide now. Means 600 into x divided by 600 equal to 15 into 1280 divided by 600. Here write down dividing both sides बाय 600. दोघं बाजूंना आपण 600 ने डिवाइड करतोय. म्हणजे बघा हियर दिस 600 अँड 600 गेट कॅन्सल. ते कॅन्सल होतील. सो वॉट रिमेन्स ओव्हर हियर ओनली एक्स. सो राईट डाऊन एक्स. एक्स इक्वल टू नाव दिस 0 गेट कॅन्सल विथ दिस 0. बरोबर आहे. आता बघा बरं 15च्या टेबलमध्ये 60 आहेत ना. 15 1 जा 15 आणि 15 4 जा. ओके, आणि ह्या 4ने परत 120ला भाग जातोय ना. 4 1 जा 4. हियर 4 3 जा 12 अँड 4 2 जा 8. मीन्स एक्स इक्वल टू 32. सो व्हॉट इज द क्वेश्चन इज देअर. हाऊ मेनी बंचेस ऑफ कॅटल फीड कॅन रुपीज 1280 बाय. सो हियर राईट डाऊन 32 bunches of cattle feed can buy in rupees 1280. लक्षात आलं. मीन्स दिस इज युअर फायनल आन्सर. ओके, नाउ सी in next example, read carefully. 12 quintals of soybean cost rupees 36,000. म्हणजे 12 क्विंटल सोयाबीनची किंमत किती दिलेली आहे रुपीज 36,000. व्हॉट इज द कॉस्ट ऑफ 8 क्विंटल्स ऑफ सोयाबीन. म्हणून 8 क्विंटल सोयाबीनची किंमत किती. लक्षात आलं. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे व्हॉट इज द कॉस्ट ऑफ 8 क्विंटल्स ऑफ सोयाबीन. कॉस्ट आपल्याला माहिती नाही आहे, फाइंड आउट करायचं आहे. म्हणून याच्यासाठी आपल्याला लेटर मानावं लागेल. लक्षात आलं. सो फर्स्ट राईट डाऊन लेट लेट रुपीज एक्स बी दी कॉस्ट ऑफ 8 क्विंटल्स ऑफ सोयाबीन. हे आपण एक्स मानलं.
here there is a direct proportion. सो 12 अपॉन, आता बघा 12 क्विंटल सोयाबीनची किंमत किती आहे 36,000. सो राईट डाऊन बिलो इट 36,000 इक्वल टू 8 क्विंटल सोयाबीनची आपल्याला फाइंड आउट करायची, म्हणजे हे झालं तुमचं इक्वेशन. नाव टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन, तिरकस गुणाकार करा. मीन्स 12 इंटू एक्स इक्वल टू 8 मल्टिप्लाइड बाय 36,000. Now see, this 12 is multiplied to x. So what we will do now? We divide both the sides by 12. So 12 into x divided by 12 equal to 8 into 36,000 divided by 12. Here write down dividing both sides by 12. Okay. Now see, this 12 and 12 gets cancelled. So what is remain here? Only x. x equal to, आता बघा 12च्या टेबलमध्ये 36 आहेत ना. सो 12 1 जा 12, 12 3 जा 36 आणि हे जे 30 आहेत राईट डाऊन ॲज इट इज आहे तसेच ठेवून द्या. आता डिनॉमिनेटरला कुठला नंबर आहे का? नो, ओनली 1 इज देअर. सो नो प्रॉब्लेम. म्हणजे जे न्यूमरेटरला फक्त शिल्लक आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं आहे. काय आहे न्यूमरेटरला? 8 मल्टिप्लाइड बाय ओनली दिस 3000. ओके. सो एक्स इक्वल टू 8 3 जा 24 अँड राईट डाऊन दिस 30 ॲज इट इज. सो व्हॉट इज दिस? दिस इज युअर कॉस्ट. सो राईट डाऊन रुपीज. अँड फायनली राईट डाऊन द कॉस्ट ऑफ 8 quintals of soybean is rupees 24,000 and make a box over here with the help of scale and pencil. Okay, means this is your answer. Do you understood up to this? Very simple examples are there, but you must have to practice it. Now see the next example. What is that? Okay, see, for 9 cows 13 kilogram 500 gram of food supplement are required every day. बघा, 9 गायींना, फॉर 9 काऊज 9 गायींना किती फूड लागतंय एव्हरी डे, म्हणजे प्रत्येक दिवशी. दर दिवशी त्यांचा जो आहार आहे ते किती लागतंय त्यांना? 13 kg 500 ग्रॅम इतकं त्यांना फूड लागतंय. इन द सेम प्रपोर्शन हाऊ मच विल बी निडेड फॉर 12 काऊज. म्हणजे मग आता हेच प्रपोर्शनमध्ये जर 12 काऊजला द्यायचं असेल तर त्याचं काय प्रपोर्शन असेल? मग आता आपल्याला 12 काऊजसाठी काढायचं आहे किती किलोग्राम म्हणजे त्यांना फूड लागणार आहे. सो हिअर राईट डाऊन लेट x किलोग्राम ऑफ फूड रिक्वायर फॉर 12 काऊज. आपण x मानूया. लेट x किलोग्राम ऑफ फूड रिक्वायर्ड फॉर 12 काऊज. सो here there is a direct proportion. So here write down, here there is a direct proportion, और असं लिहिलं तरी चालेल. दिस इज अन एक्झाम्पल ऑफ डायरेक्ट प्रपोर्शन. ओके. सो 9 काऊजसाठी किती फूड लागतंय? 13. आता 13 kg 500 ग्रॅम. सो 13.5. ओके. इक्वल टू for 12 cows, so 12 upon x. Now this is your equation. Now take their cross multiplication. So 9 multiplied by x equal to 12 multiplied by 13.5.
आता आपल्याला काय करायचं आहे बघा, सी दिस 9 इज मल्टिप्लाइड टू एक्स, सो वी हॅव टू कॅन्सल इट. मग आपल्याला काय करावं लागेल, इथे 9 मल्टिप्लाइड आहेत या एक्सला, म्हणून ते डिव्हाइड करावे लागतील. म्हणून 9 मल्टिप्लाइड बाय एक्स डिव्हायडेड बाय 9 इक्वल टू 12 इंटू 13.5 डिव्हायडेड बाय 9. आणि इथे रिझन लिहा, डिव्हायडिंग बोथ साइड्स बाय 9. ओके. आता बघा, हा 9 आणि हा 9 कॅन्सल होणार, मग काय शिल्लक, ओनली एक्स इज देअर. एक्स इक्वल टू, आता बघा हे 12 आणि 9, 9च्या टेबलमध्ये 12 आहेत का, नाही आहेत. ओके. सो 3च्या टेबलमध्ये हे दोघंही नंबर्स आहेत, म्हणजे बघा 3 3 जा 9 आणि 3 4 जा 12, म्हणजे ते 12 खोडले आणि आपण इथे 4 लिहिले. ओके. आता ह्या 3ने या 135ला भाग जातोय, सो 3 1 जा 3, हिअर 3 4 जा 12, 1 राहिला मग रिमेन, आणि हे 0.5 आहेत, म्हणजे 3 5 जा, म्हणजे हे 4.5 आलं तुमचं इथे, लक्षात आलं. म्हणजे काय राहिलं आता, 4 मल्टिप्लाइड बाय 4.5. सो एक्स इक्वल टू 4 5 जा 20, 4 4 जा 16 आणि 2 18, आणि हा डेसिमल पॉईंट तुमचा या ठिकाणी येणार, लक्षात आलं. हे काय आहे, किलोग्रॅम. आणि फायनली काय विचारले तुम्हाला, व्हॉट इज द क्वेश्चन आस्क, हाऊ मच विल बी needed for 12 cows. So finally write down 12 cows need 18 kg of food. Will need and make a box over here. Do you understood? हा जो भाग दिलेला आहे ना, हा व्यवस्थित कळला नाही व्हिडिओ तर पुन्हा पुन्हा बघा आणि नीट कॅल्क्युलेशन करा. ओके. आणि या एक्झाम्पल्सची चांगली प्रॅक्टिस करा. सो टुडे वी विल स्टॉप हिअर. रिमेनिंग पार्ट ऑफ दिस चॅप्टर वी विल सी इन अवर नेक्स्ट लेक्चर. टिल देन, गुड बाय फ्रेंड्स.